मग हापशीवर जर महिला गेल्या तर याचा पाणी देत हे आवाज देणारी हापशी आहे का पाणी देणारी हापशी आहे हेच समजत नाही. म्हणजे या गावातली हे आवाज देणारी पाणी आवाज फक्त मेळघाटचा आवाज दबला आणि हापशीचा आवाज वाढला अशी एकंदरीत अवस्था आहे. पिण्याचं पाणी सुद्धा 75 वर्षापासून कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या इमानदारीनं जगणाऱ्या आदिवासी बांधवांना मेळघाटवासियांना पाणी जरी नशिबात येत नसेल तर देवाभाऊ तुमचं नावच देवा आहे. त्याचा आशीर्वाद त्या देवाचा कधी भेटन. देव नावाचा आशीर्वाद या मेळघाटवासियांना भेटला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे नाही तो फतवा निकालेंगे असं करून जर आम्हाला लुटत असणार, हिंदू असणारा आदिवासी पाण्यासाठी तरसत असेल तर गेलं कुठं तुमचं हिंदुत्व. प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद सोडला की काय तुम्ही. या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातच आम्ही लढायला निघालो आहे. वाईट वाटू नका घेऊ. पाणी भेटत नाही हो लोकांना. पिण्याच्या पाण्याचा साधा अधिकार 75 वर्ष लुटून गेले, संपून गेले, पण शुद्ध पाणी मेळघाटांच्या नशिबी आलं नाही. हीच ते सगळी महिला मंडळी आहे. दिवसभर काम करायचं, मेहनत करायची प्रचंड आणि पाण्यासाठी पण मेहनत करायची.